नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि याचबरोबर एकंदरीत आपण जर पाहायला गेलं, जर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे, याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी नावे येणार आहेत, याचबरोबर कर्जमाफीची पुढची यादी कधी येणार, एकंदरीत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, कर्जमाफी कधी होणार, नवीन कर्ज शेतकऱ्यांना कसं उचलता येणार, कोणती कागदपत्रे लागणार, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 16,95,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली, दुसरी, तिसरी यादी आलेली आहे। यापैकी जवळपास तब्बल 12 लाख शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे आणि 12 लाख शेतकऱ्यांच्या पैकी जवळपास 6 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यातला निधी हा ट्रान्सफर केलेला आहे। त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्थेची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे। जवळपास 5,029 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी वापरलेला आहे आणि 6 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी मुक्त झालेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा 4,000 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास हा 4,000 कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे। आता ही प्रक्रिया आजपासून सुरू होऊ शकते आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत। परंतु एकंदरीत केवायसी केलेले शेतकरी फक्त 12 लाख आहेत। अजूनही केवायसी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची बाकी आहे। त्यामुळे केवायसी केल्याशिवाय तुमच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि तुम्ही तुमच्या कर्जमाफीचा लाभ घ्या। त्यानंतर आता एकंदरीत कर्जमाफीसाठी 20,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपये मंजूर केले होते आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 4,000 कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत 11,000 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत उपलब्ध झालेला आहे। अजूनही 9,000 कोटी रुपये निधी सरकारकडे बाकी आहे आणि जवळपास 16,95,000 शेतकऱ्यांची केवायसीची यादी आलेली आहे। आणि आता दुसरी जी पुढची यादी आहे केवायसीची, तर ती यादी जवळपास आता लवकरच येणाऱ्या 2 दिवसामध्ये येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीची जी पुढची यादी आहे ती लवकरच येणार आहे आणि कर्जमाफी योजना जी आहे ही 3 टप्प्यामध्ये राबवली जात आहे। पहिली म्हणजे 2 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुसरी म्हणजे 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि म्हणजे 2 लाखांच्या वरची कर्जमाफी म्हणजे ओटीएस योजनेअंतर्गत त्यांना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि 2 लाखांच्या वरचं कर्ज जे आहे तर ते ओटीएस कर्जमाफी योजनेअंतर्गत ते माफ होणार, अशा पद्धतीची दुसऱ्या टप्प्यातली कर्जमाफी आहे। त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तर रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठीची पात्रता आहे। अशा प्रकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आणि 31 मार्च 2026 पर्यंत थकीत असलेल्या व्याजा म्हणजे कर्जाची परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे। आता तुमचं जर अद्यापर्यंत कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर तुम्हाला 2 दिवस थांबायचं आहे। तुमचं येणाऱ्या काळामध्ये यादीमध्ये नाव येणार आहे। एकंदरीत 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी राज्यातले 32 ते 33 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। जवळपास 16-17 लाख शेतकऱ्यांची यादी तर आलेलीच आहे। अजून 16-17 लाख अजूनही कर्जमाफीसाठी शेतकरी बसणार आहेत, त्यासाठी पात्र असणार आहेत। तुमचं जरी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर तुम्हाला वाट बघायची येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, म्हणजे 16 लाख 17 लाख अजूनही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। त्यामध्ये त्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं, असे एक अपडेट आहे। आणि जर नाही आलं तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही, हे तुम्ही स्पष्ट करून घ्यायचं आहे। कारण की 2019च्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। तुमचं 18चं, 17चं, 16चं, 15चं, 2013चं, 12चं, 2011चं असं जर कर्ज असेल तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही। स्पष्ट सरकारने सांगलंय की 2019 नंतरचे कर्जमाफीसाठी पात्र होणार। मग तुम्ही जरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलाय, तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलाय, तरी देखील सुद्धा तुमचं 1 एप्रिल 2019 नंतरचं कर्ज असेल आणि ते थकीत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे। असे कर्जमाफी संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्टपणे जर सांगायला गेलं तर 56 लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास 35-36 हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला लागणार आहे आणि सरकार आता एका टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रिया पुढे पार पाडत आहे।
आता तुम्ही म्हणाल की माझं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये नाहीये, आता आलं तर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येईल, आणि जर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर नाही आलं, कारण की दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त 17 लाख शेतकरी बाकी आहेत, ते पण 2 लाखांच्या वरचे कर्जमाफी, म्हणजे 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार आहेत. मग तुम्हाला जर या योजनेमध्ये सहभागी नाही केलं तर तुम्हाला ही कर्जमाफी होणार नाही, स्पष्टपणे हे लक्षात घ्यायचं आहे. याचबरोबर बरेच सारे शेतकरी कमेंट करत होते की आमचं कर्ज 2017ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झालं होतं, पण आम्हाला म्हणजे त्या केवायसी ची यादी आली, आम्ही केवायसी केली, माफ झालं होतं, आम्हाला ती पावती आली, पण ते पैसे जे होते आमच्या कर्ज खात्यात आले नाही, त्यामुळे ती आम्हाला कर्जमाफी झाली नाही. मग ते पैसे आमचे कधी येणार? याचबरोबर ज्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवली, त्याही योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र झाले होते, त्यांची पावती निघाली होती, आधार प्रमाणीकरण केलं होतं, पण त्या पावतीवरची जेवढी रक्कम होती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये येणं अपेक्षित होती, पण तीही आलेली नाही. हा एक मोठा गोंधळ आहे. आता यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन योजनेमध्ये फक्त 2 वर्षाचं अंतर आहे. 2017ला एक योजना राबवली आणि एक 2019ला एक योजना राबवली. मग या दोन्ही योजनेअंतर्गत जवळपास 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते, म्हणजे ते होते कर्जमाफीसाठी पात्र होते, आणि त्यांना केवायसी ची यादी आली, त्यांनी केवायसी केली, पण त्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यात जमा झाले नाही. मग ती कर्जमाफी कुठून होणार? मग त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की हे पैसे आमचे कधी येणार? तर याच्या अगोदर मागच्या अधिवेशनामध्ये सरकारने 500 कोटी रुपये मंजूर केले होते, त्यांचे कर्जमाफीचे पैसेही सरकारने देऊन टाकले, परंतु अद्यापही 6 लाख शेतकरी बाकी आहेत. मग त्या 6 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे कधी येणार याचं उत्तर सरकारही देत नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मागे सांगत आले होते आम्ही लवकर त्यांचे पैसे देऊ, परंतु आता कोणीही त्यावरती बोलायला तयार नाही. आता बघूया पुढे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची प्रक्रिया संपूर्ण पार पाडल्यावर या 2017च्या आणि 2019च्या शेतकऱ्यांचा विचार हे सरकार करेल का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, परंतु अद्यापही त्यावरती कुठले स्पष्टीकरण सरकारने दिलेलं नाही. याचबरोबर कर्जमाफीसाठी आता खूप वेळ लागणार आहे असं वाटतं, कारण की केवायसी करून शेतकऱ्यांनी जवळपास 1 महिना होत आला तरी पण त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होत नाहीयेत. मग आता सरकारचं हे धोरण कसं आहे हे तुम्हीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि मला तरी वाटतं की या संपूर्ण कर्जमाफी योजना राबवायला सरकार जवळपास 5-6 महिने घेईल, कारण की या सांगण्यावरून वाटतंय. असो, आता जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल, पण आता तुमचे जर कर्ज खात्यामध्ये पैसे आले असतील, तुमची जर कर्जमाफी झाली असेल तर तुम्ही नवीन कर्ज घेऊ शकता. नवीन कर्जासाठी तुमची 7/12 होल्डिंग, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं सगळं जे काही डॉक्युमेंट आहे, ती फेरफारची नक्कल जे काय असेल ते सगळं तुमचं डॉक्युमेंट घेऊन एक फाईल तयार करून तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे, आणि कर्जमाफीची जी तुम्ही केवायसी केली जी पावती आहे ती तुम्ही त्याला जोडायची आहे, आणि नंतर तुम्हाला नवीन कर्ज सरकारच्या माध्यमातून बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्ट आदेश दिलेले आहेत की बँकांना ज्यांची कर्जमाफी झाली त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावं असे आदेश सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे तुमची जर कर्जमाफी झाली असेल, तुमच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे आले असतील तर तुम्ही तुमचं नवीन कर्ज घेऊ शकता. मित्रांनो, असेच नवीन अपडेट पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.